आजी ज्यावेळेस आमच्याकडे वारल्या त्यावेळेस आम्ही त्या आजींच्या हाताला मेहंदी काढत होतं तिचं स्वतःचं पार्लर होतं. आज तिला कळत नाही आपण काय करतो. भांडी घासताना ती खरकटं खाते. म्हणजे समाजाने एवढा आघात केलेला आहे त्यांचा. शाळेचा युनिफॉर्म मी आणि माझी बहीण आम्ही झाडाखाली युनिफॉर्म बदलायचो, कारण सकाळची तिची शाळा असायची, दुपारची माझी. आणि मी आता मरणारे मला कळवायला घेऊन चाल. गिरणीमधलं खाली पडलेलं पीठ असायचं ती आमच्या आई आणायची. त्याच्या भाकरी आम्ही खाल्लेले. जे म्हणतात म्हातारपण आणि बालपण एक आहे ते खरंच आहे. स्वतःच्या घराचा त्याग केला. घर मॉर्गेज. तुम्ही मेल्यानंतर मोठा सोहळा करता, 10वा करता, 13वा करता, गाव जेवण घालता, तुम्ही गोड जेवण घालता. नका करू हे. 2 मुलं जरी शिकली, IPS अधिकारी झाली किंवा काही देशाचा एक चांगला नागरिक जरी झाले तरी आम्ही केलेल्या कामाचं सार्थक होईल. ज्या दिवशी तुम्ही आईवडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घ्याल त्यावेळेस तुम्ही इतरांच्या पाया पडायला जाणार. त्यांच्यासाठी आता नव्याने हा आजी नातू परिवार सुरू केलाय. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज मी आली आहे एका वृद्धाश्रमात, ज्याचं नाव आहे गंगातारा वृद्धाश्रम. आता आपण संवाद साधणार आहोत या वृद्धाश्रमाची संचालिका ॲडव्होकेट लक्ष्मी मॅडम. मॅम, तुमची थोडक्यात ओळख करून द्या. माझं नाव लक्ष्मी माने. मी एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे, जे स्लम एरियामध्ये, झोपडपट्टीसारख्या एरियामध्ये मी राहत होते. माझा जन्म पुण्यातला आहे. आईवडील कामासाठी पुण्यामध्ये आले. इथूनच आमची सुरुवात झाली आणि फार मोठं असं बॅकग्राऊंड घेऊन जन्माला आलो आणि मी ते खर्च करते असं नाही आहे. घरची परिस्थिती हालाकीची होती आमची. आम्ही 7 भावंड होतो. सगळ्यांना सांभाळणं एवढं शक्य नव्हतं आणि त्याच्यामध्ये मग ते शाळेचं युनिफॉर्म मी आणि माझी बहीण आम्ही झाडाखाली युनिफॉर्म बदलायचो, कारण सकाळची तिची शाळा असायची, दुपारची माझी. मग ते दोघींमध्ये एक ड्रेस असायचा, ते घालून आम्ही ती शाळा पूर्ण केली. शाळा शिकली आणि गरिबी जवळून पाहिली. कधी खायलाही मिळत नव्हतं. ज्यावेळेस गिरणीमधलं खाली पडलेलं पीठ असायचं ती आमच्या आई आणायची. त्याच्या भाकरी आम्ही खाल्लेले. मग हे सगळं जे आपल्या वाट्याला आलं, आपल्याला शिक्षणासाठी एक वही विकत घ्यायची म्हणलं तर आपण घेऊ शकत नव्हतो. जी पाटी आहे त्या पाटीवरती कोळशाने आम्ही ते काळी करायचो आणि त्याच्यावरती लिहायचो. भेटलं नाही, पायात चप्पल कधी नाही भेटली. अशा परिस्थितीत आपण दिवस काढले. शिक्षणाला काही भेटलं नाही. माझे 10वीचे मार्क्स बघून आमच्या शाळेच्या प्रिन्सिपलने माझ्या हाताला धरून म्हणले, तुझं फी मी भरतो सगळी. त्यांनी माझे क्लासचे फी वगैरे घेतली नाही. मग हे जे आलं शिक्षणासाठी, म्हणजे जे स्ट्रगल केले ते मला माझ्यासाठी कोणीतरी मदत केली. मग मी 10 लोकांना मदत करणार, 20 लोकांना मदत करणार, म्हणून मी एवढ्या मुलांना शिकवते. ह्या मुलांना सगळ्यांना आज ह्यांना जे पाहिजे ते सगळं देतो आपण, कारण मी आज देणाऱ्यामध्ये आहे. त्यावेळेसची माझी परिस्थिती होती की ती घेणाऱ्यामध्ये होती, पण तरी एक जिद्द होती. एक्सटर्नल कॉलेज केलं, बाहेरून परीक्षा दिली आणि कॉलेज ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन पूर्ण करताना हे समाजाचा प्रॉब्लेम दिसला, म्हणून आपण वृद्धाश्रम चालू करायचं. ज्यांचा शेवट आहे, आयुष्यातली संध्याकाळ आहे ती चांगली जावी, फक्त एवढाच उद्देश होता. ते या ठिकाणी 20 आजी आहेत ज्या निराधार आहेत पूर्ण, ज्यांना आम्ही वारले तरी शेवटपर्यंत आम्ही सांभाळतो. आणि आजी लोकांना आनंदी राहण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी आता नव्याने हा आजी नातू परिवार सुरू केला आहे. त्याच्यामध्ये लहान मुलं आहेत, 4 वर्षापासून 15 वर्षापर्यंतची मुलं आहेत. ते आजी आणि नातू. आजींकडे संस्कार आहेत जे मुलांसाठी आवश्यक आहे आणि ह्या मुलांना सुद्धा माया पाहिजे, ह्यांना संस्कार पाहिजे. एकीकडे शेवट आहे जीवनाचा आणि एकीकडे सुरुवात आहे. या 2 गोष्टीची सांगड आम्ही ह्या वृद्धाश्रमामध्ये केलेली आहे. मी बाहेरून शिक्षण घेऊन आज लॉयर आहे. आज माझी 10-12 वर्षाची प्रॅक्टिस आहे. शिवाजीनगर कोर्टामध्ये मी प्रॅक्टिस करते. परत पोलीस स्टेशनमध्ये दक्षता कमिटीवरती मी काम करते.
मॅम, म्हातारपण हे एक बालपण असतं असं म्हटलं जातं. मग तुमच्या या सेवा कार्याच्या अनुभवातून हे वाक्य कितपत योग्य आहे किंवा खरं आहे हे सांगाल? जे म्हणतात म्हातारपण आणि बालपण एक आहे, ते खरंच आहे. हो. वृद्धांना सुद्धा शेवटच्या क्षणामध्ये प्रेमाची गरज असते. यांना पैसा पाणी काही नकोय. शेवटच्या क्षणामध्ये आपुलकीचे 2 शब्द, आपल्याला प्रेमाने कोण बोलेल का आणि प्रेमाने आपल्याला जवळ घेईल का, आपण जे केलंय त्याचं कौतुक होईल का, हे फक्त प्रेमाच्या 2 शब्दाची अपेक्षा असते आणि तीच आम्ही फक्त पूर्ण करतो. एक वेळ लहान मुलं असतील, लहान मुलांना कसं आहे की वाटतं की आईवडिलांनी आपल्याला जवळ घेतलं पाहिजे, आपल्याला प्रेम केलं पाहिजे, विचारलं पाहिजे. तसं आता आमच्या आजी लोक आहेत. आम्ही जर बाहेर गेलो तर 8 दिवस जर कुठे गेलो, 2 दिवस गेलो तर अक्षरशः रडतात हे लोक. हे आमच्या आईच्या वयाचे आहेत, पण आम्हाला आई म्हणतात. आम्ही जे कार्य करतो ह्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार कुठला नाही आहे. आईची आई होणं हा खूप मोठा पुरस्कार आहे. हे सगळे आम्हाला आई म्हणतात. आम्ही त्यांना त्याच मायेने सांभाळतो. आपण लहान मुलांना बाल हट्ट कसा असतो तसा ह्यांचाही हट्ट असतो. तो हट्ट आम्हाला पूर्ण करावा लागतो. तुम्हाला एक हट्ट सांगतो आमच्या आजींचा. आता इथं एवढं छान प्रेमाने राहतात, तसं त्यांच्या डिमांड पण असतात की आमच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. आमच्याकडे एक सोलापूरच्या आजी होत्या. त्यांना ऐकायला जास्त येत नव्हतं. कधी प्रेम मिळालं नाही. घरची सून इथे बसू नको, तिथे बसू नको, नातवाला हात लावायचा नाही, त्यांना जवळ घ्यायचं नाही. त्या आजींना ज्यावेळेस आम्ही सांभाळत होतो त्यांनी आमच्याकडे हट्ट केला. तुम्ही सांगा बरं काय हट्ट असेल? काय? त्या बोलल्या की मला जरी कोणी घ्यायला आलं तर मला पाठवायचं नाही. पहिलं मी जाणार नाही. मी जर वारले तर माझी सगळी मयत तुम्ही करायची. मला तुमच्या खांद्यावर जायचे. म्हणजे मी जर मेले तर मला नवरीसारखं तुम्ही नटवायचं. मला हाताला मेहंदी लावा, मला गजरा लावायचा, मला चांगली साडी आणायची, कुठल्या कलरची साडी पाहिजे मी मेल्यावर हे सुद्धा हे सांगतात. आम्ही त्या आजी ज्यावेळेस आमच्याकडे वारल्या त्यावेळेस आम्ही त्या आजींच्या हाताला मेहंदी काढत होतो. आजी वारल्या तरी तशा दुःखाच्या प्रसंगात सुद्धा मेहंदी काढली, त्यांना नेलपेंट लावली, परत त्यांच्या पायामध्ये जोडवे, जो काही शृंगार असतो एक नवरीचा, तो सगळा साज शृंगार आम्ही त्यांना करून त्यांची मैत केली. हे असे एवढे वाईट अनुभव पण येतात, पण त्याच्यामध्ये त्यांची इच्छा पूर्ण झाली. एक आजी होत्या, 86 वर्षाच्या आजी होत्या. चालता येत नव्हतं. म्हणे मी आता मरणारे, मला काळवायला घेऊन चाल. तेवढ्या याच्यामध्ये गाडी करून काळवायला घेऊन गेलो, तेवढं मांढरदेवीला. म्हणजे मला तिथं जायचं नाही, करायचं. हे असं काही ना काही सांगत असतात. आम्ही कसं आम्हाला एक छान वाटतं की चला हक्काने कोणतरी सांगतं ना आपण त्यांची इच्छा पूर्ण करतो. आत्ताची जी ट्रेंड आहे ना म्हाताऱ्या माणसांच्या बाबतीत, की जुन्या वस्तू अडगळीच्या वस्तू कशा आपण बाहेर काढतो आणि नवीन फॅशनच्या वस्तू आणतो, तसंच सेम माणसांच्या बाबतीत होतंय. घरामध्ये म्हातारी माणसं नको आहेत कोणाला. तुम्ही जर अख्ख्या पुण्यामध्ये सर्वे केला, प्रत्येक सोसायटीमध्ये तुम्ही सर्वे करा, प्रत्येक फ्लॅटमध्ये बघा. तुमचं जर 100 फ्लॅटची जर सोसायटी असेल तर तुम्हाला क्वचित 2 घरं भेटतील की त्या घरामध्ये आई वडील आणि मुलं परिवार आहे. बाकी सगळ्यांमध्ये दोघंच राहतात फक्त. त्यांना आई वडील नको आहेत, फॅमिली नको आहेत. पण जी ते विसरतात की मुलांवर संस्कार आजी शिवाय होऊ शकत नाही, आजोबाशिवाय होऊ शकत नाही. घराला आधार पाहिजे, छत पाहिजे. आई वडील तुमचं छत आहे, ते छत जपलं पाहिजे. नाही तुम्ही उघड्यावरच आहे, काहीच मिळणार नाही याच्यातून. तुम्ही मेल्यानंतर मोठा सोहळा करता, 10वा करता, 13वा करता, गाव जेवण घालता, तुम्ही गोड जेवण घालता. नका करू हे. ते काही बघायला नसतात. तुमच्या घरामध्ये आहे ना तोपर्यंत 2 घास फक्त पोटाला खाऊ घाला. हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. तुम्ही गाव जेवण घालू नाही ना, तुमचे आईवडील येत नाहीत परत. जे आहे त्यांना सुखासमाधानाने सांभाळा, शेवटपर्यंत 2 घास फक्त प्रेमाने द्या. ते तुम्हाला गोड जेवण मागत नाहीत. आहे ती अर्धी चतकर भाकरी त्यांना फक्त प्रेमाने, आई तू जेवली का, बाबा तुम्ही जेवले का, एवढं बोला, त्यांचं पोट भरेल. तुम्ही देऊ सुद्धा नका. ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. पण हे मान्य करत नाही कोण. हे करत नाही म्हणून आम्हाला वृद्धाश्रम खोलावं लागतं. आमची संकल्पना आहे वृद्धाश्रम नसूच नाही. आमचाही विरोध आहे वृद्धाश्रमाला. प्रत्येकाने आईवडील सांभाळले पाहिजे. पण ज्याला कोण नाही असे लोक रस्त्यावर राहू शकत नाही. आज म्हातारे माणूस, मुलगी झालं, सुरक्षित नाही आहे. क्राईम एवढं वाढलेलं आहे. एक वेळ जेंट्स राहू शकतात पण लेडीज नाही राहू शकत. म्हणून आम्ही अशा लोकांसाठी आपण हे सुरू केले. याला गव्हर्नमेंट फंडिंग वगैरे काहीच नाही. जे आहे ते आम्ही दोघीच करतो, आमच्या स्वखर्चाने करतो. आमच्या आश्रमात कामगार कोणी नाही. आमच्या घरचे मिळून आम्ही सांभाळतो. सगळे मिळून लक्ष देतात. तर आम्ही सगळं त्यांच्याकडे दिले. हा घर तुमचं आहे, हा परिवार तुमचा आहे, तुम्ही खुश राहा, बस एवढंच आहे.
सगळ्यांची खुशी चेहऱ्यावरून झलकून येत होती आम्हाला भेटल्यावरती. नक्कीच. मॅम, आम्ही पाहिलं की इथे गौशालाही आहे, तर त्यामागचं स्टोरी काय आहे? आपल्याकडे 9 गायी आहेत आणि एक वासरू आहे छोटं. ह्या आमच्या मनामध्ये असं नव्हतं की आपण गोशाळा चालू करावी, पण आपल्याकडं असं प्रसंग आला की काही गायी अशा कत्तलखान्याला चालल्या होत्या. तो टेम्पो अडवला एक जणांनी आणि त्या आहे असा टेम्पो आणून आमच्याकडे दिला त्यांनी गायींना की तुम्ही यांना सांभाळा. आणि त्याच्यामुळं आपण ही गोशाळा आमची चालू झाली की जे अडचणीतून एखाद्याला आपण जसं वृद्धांना आधार देतो, मुलांना आधार देतो, तसं आम्ही गायींनासुद्धा एक आधार दिला आहे. त्यांचा जीव वाचवला आणि आज त्यांना आपण सांभाळतो. त्यांच्यापासून आम्हाला कसलंही उत्पन्न नाही आहे, ते दूध वगैरे काही देत नाही. हे सगळ्या भाकड गायी आहेत. त्या भाकड गायींनासुद्धा आम्ही सांभाळतो. गायी आणि आई दोन्ही आमच्याकडे आहेत. मॅम, इथे वृद्ध मुलं येण्याची मेन कारणे काही? वृद्धांना तर मी तुम्हाला सांगितलं की जसं ट्रेंड आहे की म्हातारी माणसं नकोच आहेत घरामध्ये. काही मी मान्य करते की म्हातारी माणसाचं चुकतं, ते बोलतात. आता आपण जरी असं बोलत बसलं, म्हाताऱ्या माणसाला काय वाटतं की त्यांनी मध्ये बोलावं, शेअर करावं, आपल्यामध्ये बोलतात. पण आपल्याला काय वाटतं की ह्यांना काय कळतंय, कशांमध्ये बोलतात. मग माझ्या मित्रांसमोर अपमान होईल, माझ्या मैत्रिणीसमोर अपमान होईल, तुम्ही आतमध्ये जा, बसा. किंवा मग त्यांना सवय असते कोणीतरी बोललं पाहिजे. मग कोणी नाही भेटलं की कोणतरी घरी आलं की ते बोलायला चालू करतात. मग ते घरच्यांना, मुलांना आवडत नाही, त्यांना बाहेर काढलं जातं, नको आहे आपल्याला. प्रत्येक वेळेस त्यांना असं डॉमिनेट केलं जातं, त्याच्यामुळं ते बाहेर हे होतं. खूप मोठं काही कारण नाही आहे की ज्याच्यामुळं म्हाताऱ्या माणसाला बाहेर काढलं पाहिजे. आपण जर विचार केला लहानपणी, आपलं जर बालपण केलं, तर आपण कितीतरी त्रास आईवडिलांना दिलेले आहे. ज्या गोष्टी करू नको म्हणलेल्या त्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. त्यांना आईवडिलांना त्रास दिला, शिसूपासून आईवडिलांनी केलेलं असतं. मग तुम्ही शेवटच्या क्षणात का नाही करत? जे त्यांनी केले, तुमच्यासाठी केले ना, तेव्हा तुम्ही मोठे झाले, तुम्ही का नाही करत? केलं पाहिजे का? त्यावेळेस मग तुम्हाला वाटतं की आपण केअरटेकर ठेवूया. जर तुमच्या वेळेस आईवडिलांनी केअरटेकर ठेवलं असतं, तुम्हाला दुसऱ्याच्या ताब्यात दिलं असतं, तर तुम्ही घडले असते का? तुम्हाला त्यावेळेस ठेवलं नाही. ही जाणीव फक्त ठेवली पाहिजे ना त्यांनी, नाही ठेवत ते. मग त्या गोष्टीमुळं वृद्धाश्रमामध्ये चला, त्रास नको, पैसे भरा, वृद्धाश्रमात ठेवा, असं केलं जातं. आम्ही पैसे वगैरे न घेता आम्ही विनामोबदला आपण ठेवतो इथं. आणि पैसे भरून आईवडिलांना बाहेर काढणं सोपं नाही आहे, नाही केलं पाहिजे. खूप मोठं पाप आहे हे. त्यांच्या मनालाही दुःख होतं. आणि तुम्ही त्या स्टेजमध्ये जाणार आहे, प्रत्येकाचं वय वाढणार आहे, प्रत्येकजण त्या वयापर्यंत येणार आहे. त्या वयात जर तुमच्या बाबतीत जर तुमच्या मुलांनी तसं केलं, तर इमॅजिन करून बघा ना, तुम्हाला कसं वाटेल. मॅम, इथे आश्रमात येण्यासाठी प्रोसेस काय असते, ॲडमिशन प्रोसेस? ॲडमिशनसाठी काही पोलीस स्टेशनकडून आपल्याकडे वृद्ध येतात, काही सोशल वर्कर असतात त्यांच्या थ्रू येतात, काही गावातले समाजसेवक असतात, काही पुढारी असतात. तेही सांगतात की आमच्या गावातमध्ये असं असं एक आजी आहे, तिला कोणच नाही आहे, तुम्ही सांभाळता का? तेही घेऊन येतात. किंवा दवाखान्याच्या बाहेर कोणी पॅसेजमध्ये असं सोडून जातं, आईवडिलांना घेऊन जात नाहीत घरी, मग ते कसं तरी भीक मागून खात असतात, ते लोक आणून सोडतात इथे. काही जण स्वाभिमानी असतात, स्वतःहून येतात. काही आपल्याकडं मिडल एजच्या सुद्धा महिला आहेत की ज्या परित्यक्त्या आहेत, नवऱ्याने सोडलेलं आहे, काहींचे मेंटली प्रॉब्लेम झालेले आहेत, घरामध्ये पटत नाही आहे. मग अशा महिलांना सुद्धा आपल्याकडे ठेवलेले आहे. आता आमच्याकडे एक MA इंग्लिश स्पेशल झालेली एक मुलगी आहे, तिच्या डोक्यावरती मेंटली परिणाम झाला आहे. ती मुलगी आपल्याकडे आहे, तिलाही आपण सांभाळतो. प्रत्येक मुंबईवरून आलेली, ती पार्लरची ती बुटीक होतं, तिचं स्वतःचं पार्लर होतं. आज तिला कळत नाही आहे आपण काय करतो. भांडी घासताना ती खरकटं खाते. म्हणजे समाजाने एवढा आघात केलेला आहे त्यांच्या, म्हणजे त्यांच्या बाबतीत जे घडलं असेल ते सांगता येणार नाही आपल्याला, कारण सांगितलं ते खूप विचित्र आहे. पण अशा महिलांना सुद्धा एक हक्काचं माहेरघर म्हणून आपण तुमचं माहेर आहे हे असं करून त्यांनाही आपण सांभाळतो. म्हणजे आमच्याकडे लहान मुलं आहेत, परत मिडल एजच्या महिला आहेत की ज्यांना हक्काचं माहेर आहे आणि आजीही आहेत. अशा सगळ्या एजची लोक आमच्या इथं राहतात. खरंच मॅम, असं कार्य करायला मन मोठं लागतं. एल्डर्स आणि लहान मुले यांचे नातेवाईक वगैरे कोणी येतं का नाही? जे आजी लोक आहेत ते तर निराधारच आहेत, त्यांना कोणच नाही आहे.
आणि जी छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही गुरुकुल केलेले, की कोणाला आई नाही आहे, कोणाला वडील नाही आहे, किंवा कोणाला दोन्ही पण नाही आहे, आजीकडे असतात, किंवा कोणाला कोणच नाही आहे. तर अशा मुलांना आम्ही सांभाळतो, कारण हे देशाचं भवितव्य आहे. यातली 2 मुलं जरी शिकली, IPS अधिकारी झाली, किंवा काही देशाचा एक चांगला नागरिक जरी झाले, तरी आम्ही केलेल्या कामाचं सार्थक होईल असं वाटतं. म्हणून आम्ही यांच्यासाठी जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतो. आणि ह्यांची जी स्वप्न आहेत, कोणाला वकील व्हायचे, कोणाला डॉक्टर व्हायचे, कोणाला आर्मीमध्ये व्हायचे, आर्मी ऑफिसर व्हायचे, त्या सगळ्यांची स्वप्न जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पूर्ण करणार. आणि लोकांचा पण सहभाग असतो. गव्हर्नमेंटचं काहीच नाही आहे, पण दानशूर लोक आहेत की जे ह्या प्रकल्पाला खरंच मदत करतात. कोणी धान्य स्वरूपात, वस्तू स्वरूपात, किंवा काही वाढदिवस या ठिकाणी साजरे होतात, त्या वाढदिवसानिमित्त जेवण असतं, तर एक वेळचा खर्च वाचला असता, ती एक प्रकारची मदतच होते. मॅम, ह्या सर्वांची जेवणाची सोय वगैरे कशी होते इकडे? स्वयंपाक जो आहे तो आजी आणि मुलं, म्हणजे ज्या मुली आहेत मोठ्या, की त्यांनाही पुढे जाऊन आला पाहिजे स्वयंपाक, ती थोडीफार हेल्प करतात. आणि आजी लोक, वहिनी वगैरे मिळून सगळे मिळून स्वयंपाक करतात. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं बनवा आणि खा. काही लागलं तर कमी पडलं तर आम्हाला सांगा, आम्ही आणून देतो. आणि सगळा स्वयंपाक आपला चुलीवर होतो. गॅस आपल्याला परवडत नाही, कारण गॅस खूप महाग झालाय. आणि एवढं 50 लोकांचा रोजचा स्वयंपाक करायचं म्हणल्यावर आठवड्याला गॅस लागेल आपल्याला, आणि तेवढं खर्च करण्याची आमची ऐपत नाहीये. मग आमच्या ज्या काही गायी आहेत, त्या गाईच्या शेणाच्या गोवऱ्या असतात, त्या गोवऱ्या सुद्धा आमच्या आजी करतात. आणि सगळा स्वयंपाक आम्ही चुलीवर बाहेर बनवतो. असं सगळ्यांच्या मदतीने करतो आम्ही. मॅम, हे सर्व कार्य करताना तुम्हाला कोणकोणते चॅलेंजेस फेस करावे लागतात? सगळ्यात महत्त्वाचं आहे की आमच्याकडे जे लोक येतात ते निराधार आजी लोक असतात. कोणी रस्त्यावरचं असतं, कोणी पोलीस स्टेशनकडून येतो, कोणी कुठून येतं. ज्यावेळेस हे शेवटी वारतात, म्हणजे त्यांची डेड होतात, त्यावेळेस त्यांच्याकडे आधार कार्ड पण नसतं. आम्ही ज्यावेळेस माहितीचा पास वगैरे काढायला जातो त्यावेळेस आम्हाला एवढी अडचण येते की पाससुद्धा मिळत नाही. एक दिवस तर एक आजी तुळजापूर मंदिराच्या बाहेरच्या आजी होत्या, त्या वारल्या. त्यांना माहितीचा पासच कोणी देत नव्हतं. आम्ही सांगतोय त्यांना, आम्ही समाजसेवा करतोय, आमच्याकडे असे लोक येतात, त्यांना आम्ही सांभाळतोय, पण लोकांना त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. जे आहेत आता त्या गोष्टीचं ह्यांनी ते रस्त्यावर भीक मागणारे कुठे जाणार आहेत आधार कार्ड काढायला? आणि त्यांच्याकडे आधार कार्ड असतं तर ते आपल्या आश्रमात आले असते का? हे सगळ्यात मोठं आम्हाला चॅलेंजिंग वाटतं की त्यावेळेस गव्हर्नमेंटने विचार केला पाहिजे अशा गोष्टींचा. आम्ही आमचं लेटर देतोय, ते राहतात, त्यांचे फोटो देतोय, डॉक्टरांचं सर्टिफिकेट देतोय, डॉक्टर लोकांचं तरीही पास द्यायला अडचण येते. खूप मोठं चॅलेंजिंग आहे. आणि आम्ही आता हे फॉरेस्ट एरिया आहे, इथे जवळपास दवाखाना नाही आहे. हे जर आजारी वगैरे पडले तर ह्यांना घेऊन जायला सुद्धा आम्हाला लांब पडतं. एवढे ट्रॅफिक आहे, त्याच्यामध्ये घेऊन जाणं करणं सगळ्या गोष्टींना. आणि वय झालेलं असतं, कधी काय होईल अचानक सांगता येत नाही, कोणाला कधीही काय होऊ शकतं. त्यामुळे आम्हाला अलर्ट राहावं लागतं. 24 तास आम्ही इथं थांबतोच. राहायला सुद्धा आम्ही इथेच आहे. आमचं घर, फ्लॅट सगळं आहे, पण आम्ही ह्यांच्यासोबत राहतो आणि इथे आनंद मिळतो आम्हाला. तर आम्हाला अशी इच्छा होती की आम्ही ह्या मुलाखतीद्वारे आव्हान करतो की असे काही जर प्रकल्प असेल तर डॉक्टरांनी त्यावेळी हेल्प करायला पाहिजे. आम्ही जर कमर्शियल करत असू, लोकांकडून पैसे घेऊन आम्ही आमचा व्यवसाय करत असेल तर तुम्ही निश्चित अडवणूक करा. पण अशा सामाजिक उपक्रमांना सगळ्यांनी पुढे येऊन हातभार लावला पाहिजे आणि मदत केली पाहिजे. मॅम, आजच्या समाजाला आणि तरुण पिढीला काय संदेश द्याल तुम्ही? आजच्या तरुण पिढीला मी एवढंच सांगेल की प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचा आदर करा, त्यांना सांभाळलं पाहिजे. आणि प्रत्येकाची आई आपल्या आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या परिवारामध्ये आईवडील सुखी राहिले पाहिजे. अशी कधी वेळ येऊ देऊ नका की आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात जावं लागेल. वृद्धाश्रमामध्ये आईवडिलांना पाठवू नका. आपण हिंदू धर्मीय आहोत, आपल्याला धर्माचा आदर आहे. आपण देवदेवतांचे पाया पडतो, दगडामध्ये देव शोधतो, पण खरे आईबाप तुमचे देव आहेत. त्या देवाला तुम्ही त्यांना स्मरण करा, त्यांची पूजा करा, त्यांच्या विचाराचं जे आहे सोनं ते तुम्ही आत्मसात करा. ते खरं चांगलं आहे. मी देवाला नावं ठेवत नाही, पण देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही.
देवाला प्रत्येक ठिकाणी त्याचं रूप त्याला देता येत नाही, म्हणून देवाने त्याचं ईश्वराचं रूप म्हणून त्याने आईवडील दिलेले. त्या रूपाचा तुम्ही आदर करा, तिथे पाया पडा, तिथे नतमस्तक व्हा आणि ते आशीर्वाद तुम्ही घ्या. समाजामध्ये कधी कोणाच्या पाया पडायची गरज नाही होणार. ज्या दिवशी तुम्ही आईवडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घ्याल त्यावेळेस तुम्ही इतरांच्या पाया पडायला जाणार नाही, तुम्हाला सक्सेस मिळेल. एवढंच मी सगळ्यांना सांगेल की वृद्धाश्रमाची संख्या कमी झाली पाहिजे. कधी अशी चुकून पण वेळ आणू नका की आईवडिलांना वृद्धाश्रमात जायला हे मी एवढंच म्हणेल की कोणीही आता जसं आईने आपल्याला मुलाला सांभाळलेलं असतं लहानपणी, पोटामध्ये ज्यावेळेस अंश असतो मुलाचा, ज्यावेळेस गर्भ वाढत असतो त्यावेळेसपासून ती आई काळजी घेते, 9 महिने पोटामध्ये वागवते, सांभाळते, त्याच्यासाठी लहानाचं मोठं करते. त्या बाळाला काय पाहिजे, ज्या बाळाचं फक्त बीज असतं तेव्हापासून ती काळजी घेते. 9 महिने ती पोटात वागवते, 5-6 किलोचं वजन ती 9 महिने वागवते. तुम्ही दाखवा बरं, 5-6 किलोचा एखादा दगड घ्या, तुमच्या पोटावर बांधा 9 महिने. तुम्ही करू शकता का ती गोष्ट? ती आई करते. आईने त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्या बाळाला जर ती शून्यातनं शून्य, आपण 0 आहोत त्यावेळेपासून ती आई जर मुलासाठी एवढं करत असेल तर शेवटचे थोडे क्षण असतात. आजकालचं तर आयुष्य फक्त 60 वर्षापर्यंत, 40च्या पुढं माणूस सिनियर सिटीजनमध्ये येतो. शेवटचे जे 5-10 वर्ष असतात ते फक्त प्रेमाने वेळ द्या ना त्यांना फक्त तुमचा वेळ पाहिजे, फक्त जवळ बसलं पाहिजे, बोललं पाहिजे. मॅम, हे सर्व कार्य करताना तुमचं कॉन्स्टंट मोटिवेशन काय असतं? सगळी दुकानं आहेत बाजारामध्ये, आपण सगळं काही विकत घेऊ शकतो. तुम्ही आशीर्वाद घेऊ शकत नाही विकत, किती पैसा असू द्या. आपल्याला जो आशीर्वाद आहे तो कमवावाच लागतो. पुण्य विकत घेता येत नाही आपल्याला. आमचं एवढंच आहे की जे आहे ते फक्त पुण्य असावे नशिबाला म्हणतात, ते पुण्य कमवण्यासाठी आम्ही हे करतोय आणि ह्या गोष्टीतून आनंद मिळतो. ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो, बाहेरून गेलो, आमची गाडी जर वाजली तर ही पुरं पळत गाडीच्या बाजूला येतात. आमची मम्मी आली, आपण आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो. आजी लोक आहेत, कोण ह्या जगामध्ये एवढं स्वार्थी जग आहे, कोणाच्यासाठी कधी कोण 2 अश्रू गाळत नाही. पण आज हे आजी लोक आहेत. आज आम्ही त्यांना जे काही आम्ही त्यांना खूप काही सांभाळतो, खूप काळजी घेतो असं नाही आहे. जे आहे ते तुमचं आहे आणि इथं तुम्ही समाधानाने राहा एवढंच सांगतो आणि फक्त विचारपूस करतो. तेवढ्यावरती त्या एवढ्या खुश आहेत की आम्ही जर नसलो तर त्यांना करमत नाही, आलो तर त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. आज त्या लोकांच्या डोळ्यामध्ये आपण खूप बोललो आणि कोणाच्या तरी डोळ्यातनं पाणी आणावं एवढी अजून कोणाच्यात ताकद नाही आहे तेवढी की सहज कोणी कोणासाठी डोळ्यात पाणी आणेल. पण आज ह्या लोकांचं प्रेम आहे, हे जे प्रेमाचे आनंदाचे अश्रू आहेत ते आम्ही कमवलेले आहेत. ह्यांचं जे मोटिवेशन आहे आम्हाला जे मिळते ते आम्ही आईची आई झालो. आम्हाला ते आई म्हणतात, मम्मी म्हणतात. इथे जे आहेत त्यांना जर विचारलं की तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडे सोडू का, त्यांच्याकडे जायचं आहे का, आमचे कोणीही जात नाही. 4 वर्षाच्या तुम्ही मुलापासून विचारा आमच्याकडे 86 वर्षाच्या आजीपर्यंत कोणी म्हणतात आम्ही इथं सुखी आहोत, घरच्यांपेक्षा जास्त प्रेम आम्हाला इथं मिळतं. सुदैवाची ही गोष्ट आहे की आजपर्यंत सांगायला आनंद वाटेल की आम्ही कधी कोणाकडे पावती पुस्तक घेऊन गेलो नाही की ह्या कार्यासाठी आम्हाला तुम्ही मदत करा, देणगी द्या म्हणून आम्ही गेलो नाही. आणि कधी असा एक दिवस उगवला नाही की ज्या दिवशी आमच्या आश्रमामध्ये स्वयंपाक झाला नाही, की आम्ही त्यांना जेवण दिलं नाही किंवा एक रात्र तरी उपाशी ठेवलं आहे, असा प्रसंग कधी आला नाही. ही सगळी देवाची कृपा आहे की आज त्यांचे आशीर्वाद आहेत आणि ह्यांच्या ब्लेसिंग आहेत की त्या ब्लेसिंगमुळं आम्हाला पण कार्यात यश मिळतंय. हे आमच्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे. दिल्लीपर्यंत चांगले पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत, त्या ठिकाणून आपल्या कार्याचं कौतुक झालंय, गौरव झालेला आहे. असे बरेच पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. पण आम्ही सहसा प्रसिद्धीपासून लांब असतो, कुठलेही न्यूज किंवा प्रसिद्धी. आजही तुम्ही पाहिलं तर आमचं स्वतःची वेबसाईट सुद्धा नाहीये. आम्ही असं आमचं माहितीपत्रक छापून ठेवलं नाही की कोणी आलं दिलं ना, आमची ही माहिती आहे तुम्ही वाचा, ज्या या पहा, आवडलं तर आम्ही बोलतो फोनवरती. हा असा आमचा प्रवास आहे. पण ह्या कार्यामध्ये माझ्या फ्रेंडचे मी आभार मानेल. आज त्या माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या बरोबर आहेत. त्यांनी सगळं केलं म्हणून आज माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घराचा त्याग केला, घर मॉर्गेज केलं, पैसा उभा केला
आणि समाजातल्या दानशूर लोकांनी मदत केली म्हणून आज सक्सेसफुली आम्ही हे निराधारांसाठी घर बांधलेलं आहे. झाली भली पहाट कोंबड्याने दिला बाग, आई आजी घालती शेणाचा सडा, तुळशी वृंदावन अंगणात वैन घालती रांगोळ्या. शास्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की. मी हे जे वृद्धाश्रम पाहिलं हे मॅडम स्वतःच्या खर्चाने चालवत आहेत. तुम्हाला या पुण्यकार्याला काही सपोर्ट करायचा असेल तर डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. नक्कीच सपोर्ट करा.